नमस्कार मित्रांनो मित्रांनो याच्या आधी आपण काही प्रश्न डिस्कस केले होते. यानंतर आता समोरचे प्रश्न आपण डिस्कस करूया. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 46. वृद्धिविरहित विकास हा कोणत्याही मागास देशात आढळतो असं आपल्याला विचारलेलं आहे. विधान पहिलं आहे, वृद्धी आणि विकास या दोन्ही प्रक्रिया एकत्र चालतात हे नक्की सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे मित्रांनो, हे नक्की सांगता येत नाही, कारण वृद्धी आणि विकास या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण वृद्धी झाली म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे विकास होईलच अशातला काही भाग नसतो, त्यामुळं नक्की सांगता येत नाही. त्यानंतर बघा, वृद्धिविरहित विकासात कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाते, मात्र अर्थव्यवस्थेत विकासाची प्रक्रिया होत नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकते, परंतु विकासाची प्रक्रिया मात्र होत नाही. हे होऊ शकतं, त्यामुळे अ सुद्धा बरोबर आहे, ब सुद्धा बरोबर असायला पाहिजे. वृद्धिविरहित विकास म्हणजे एखाद्या राष्ट्रात विदेशी कंपन्या स्थापन करणे, त्यांना निर्यात सूट देणे, निर्यात वाढवणे, राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे अशी प्रक्रिया पार पाडणे नाही असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, वृद्धिविरहित विकास करायचा जर आपल्याला असेल तर आपल्याला या अशा प्रक्रिया पार पडत नाहीत असं विचारलेलं आहे. त्यामुळे ह्या करणं गरजेचं आहे. त्यामुळं क जे आहे ते कसं असायला पाहिजे, चुकीचं असायला पाहिजे. आणि वृद्धिविरहित विकास ही कल्पना डी फ्रॉडमन आणि सॅम्युएल्सन या दोन अर्थशास्त्राने मांडलेली आहे. तर मित्रांनो, हे सुद्धा चुकीचं आहे. तर हे रॉबर्ट क्लॉवर यांनी हे वृद्धिविरहित विकास ही कल्पना मांडलेली आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ब हे बरोबर असायला पाहिजे आणि क आणि ड हे दोन चुकीचे असायला पाहिजे. त्यामुळे आपलं ऑप्शन बघा कोणता आहे, अ आणि ड या ठिकाणी येणार नाही. अ आणि ब हे सत्य असून क आणि ड हे असत्य आहे. मित्रांनो, या ठिकाणी असं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला हवं. चला समोर जाऊया आपण आता. कुळ कायदा वहिवाट सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. आता कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो बघा या ठिकाणी. आता कुळ कायदा नेमका असतो तरी कसा मित्रांनो, कारण सावकारांकडे ज्या जमिनी होत्या त्या जमिनी कुळांकडनं वाहून घेतल्या जायच्या आणि त्यातून मोबदला म्हणून त्यांना त्यांच्याच मेहनतीचा पैसा दिला जायचा. परंतु त्यातून या कुळांची जे पिळवणूक व्हायची ती मोठ्या प्रमाणात व्हायची. त्यामुळं कुळांना एक स्थिरता निर्माण करण्यासाठी, त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी हे कुळ कायदा जो आहे तो तयार करण्यात आला होता. त्यामध्ये काय काय होतं बघा. कुळ खंडणी नियमन म्हणजेच भाडे नियमन करणे हे त्याच्यामध्ये होतं. या ठिकाणी खंडणी वहिवाट दिला जायचा, त्यामुळं पहिलं बरोबर आहे. वहिवाटाची सुरक्षितता, कारण कुळांनी जर त्या ठिकाणी ते काम केलं असेल तर त्याला त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे, पहिलं बरोबर आहे. ब बघा, वहिवाटाची सुरक्षितता, त्यातून सुरक्षितता मिळाली पाहिजे, कारण ते जर एवढं मेहनत करत असल्यावर मोबदला मिळणं गरजेचं आहे. कुळांना मालकी हक्क देण्याची पुष्टी करून देणे, कारण यातून त्यांना जमिनीसुद्धा प्राप्त झाल्या. आणि कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा हे सुद्धा. तर मित्रांनो, कुळ कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा, या सुधारणांमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे अ ब क ड हे याचं उत्तर असायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया आपण. यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्यापारी कारखानदार यांना वारंवार व्यवहार करण्याकरिता पैसे काढण्याची जरुरी भासते, त्यांच्यासाठी बँक बचत खात्याची सुविधा पुरवते. मित्रांनो, बचत खातं म्हणजे सेविंग अकाउंट. या ठिकाणी करंट अकाउंट पाहिजे. काय पाहिजे? करंट अकाउंट, चालू खाते पाहिजे. ओके, त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. कारण व्यापारी कारखानदार यांना वारंवार व्यवहार करायचा असतो, तर चालू खात्यामधून किती वेळेस पैसे काढता येतात, किती वेळेस पैसे टाकता येतात. त्यामुळं त्या ठिकाणी सेविंग अकाउंट न राहता कोणतं अकाउंट असायला पाहिजे, तर करंट अकाउंट असायला पाहिजे. त्यामुळं पहिलं जे विधान आहे ते चुकीचं असायला पाहिजे. चालू खात्यातून दिवसातून किती वेळा पैसे काढता येतात. मित्रांनो, अगदी बरोबर आहे. करंट अकाउंटमधून तुम्ही किती वेळेस पैसे टाकू शकता, किती वेळेस काढू शकता, त्यामुळं बरोबर आहे. त्यानंतर बचत खात्यावरील ठेवीदारांनी मागता क्षणी बँकांना परत कराव्या लागतात, मात्र चालू खात्यावरील ठेवीदारांनी मागता क्षणी बँक परत करत नाही. असं काही नाही आहे, आपलेच पैसे असतात त्यांना परत करावं लागतं. त्यामुळे क जे आहे ते पण चुकीचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे, बचत आणि चालू खात्यावरील ठेवीवर बँकांना त्यांचा वापर करून दीर्घ मुदतीचे कर्ज देता येत नाही. अगदी बरोबर आहे, कारण चालू खाते जे आहेत, बचत आणि चालू खात्यावरील ठेवीवरील बँकांना त्यांचा वापर करून दीर्घ मुदतीची, कारण हे जे संपूर्ण पैसा असतो तो अस्थिर स्वरूपाचा असतो, त्यामुळे दीर्घ मुदतीचे कर्ज त्यांना देता येत नाही असं म्हटलेलं आहे. तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे अ आणि क चुकीचे आहेत आणि ब आणि ड बरोबर आहेत. बघूया आपण. ब आणि ड या ठिकाणी
ब आणि ड दिसतं, ब बरोबर आहे आणि ड सुद्धा बरोबर आहे आणि अ आणि क जे आहे ते असत्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. 2011च्या जनगणनेबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला विचारलेला आहे प्रश्न. सन 2011च्या जनगणनेनुसार 1 मार्च 2011 रोजी भारताची लोकसंख्या 121 कोटी पॉईंट 6 करोड एवढी होती. म्हणजे या ठिकाणी 121 कोटी आपल्या भारताची लोकसंख्या होती. तर अगदी बरोबर आहे. 121.6 करोड एवढी लोकसंख्या आपल्या भारताची होती. अगदी बरोबर आहे. दुसरं विधान बघा. 2011च्या जनगणनेनुसार पुरुष लोकसंख्येचे प्रमाण 70.39 करोड एवढं. तर मित्रांनो या ठिकाणी 62 कोटी एवढे पुरुषांची संख्या होती, जवळपास 62 कोटी. त्यामुळे या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे, ब चुकीचं आहे. तिसरं बघा. 2011च्या जनगणनेनुसार स्त्रियांचे प्रमाण 30 कोटी म्हणजे 30.31 कोटी एवढे होते असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो 58 कोटी होते. तर स्त्रियांची संख्या किती होती? जवळपास 58 कोटी. त्यामुळे हे सुद्धा विधान कसं असायला पाहिजे? चुकीचं असायला पाहिजे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागात 75.80 कोटी तर शहरी भागात 82.48 कोटी लोकसंख्या वास्तव्य करते. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतातली जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. तर ग्रामीण भागामध्ये जवळपास 83 कोटी लोक राहतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सुद्धा विधान कसं असायला पाहिजे? चुकीचं असायला पाहिजे. त्यामुळे केवळ आणि केवळ अ बरोबर असायला पाहिजे. केवळ अविधान सत्य असून बाकी सर्व विधाने असत्य आहेत. या ठिकाणी याचं उत्तर घ्यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे यायला पाहिजे. यानंतर बघा समोर चला. भारतात सर्वात प्रथम कागदी नोट काढण्याचा मान बँक ऑफ बडोदाला मिळतो. तर मित्रांनो भारतात सर्वप्रथम कागदी नोट काढण्याचा जो मान आहे ते बँक ऑफ हिंदुस्थानला मिळतो. त्यामुळं या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे. सन 1961 साली कागदी चलन कायदा पारित करण्यात आला होता. अगदी बरोबर आहे. त्यानंतर 1917 मध्ये 1 रुपयाची नोट सर्वप्रथम छापली गेली. लक्षात घ्या. 1917 मध्ये 1 रुपयाची नोट सर्वप्रथम छापली गेली, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि 1949 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा छापण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो 1935 पासून रिझर्व्ह बँकेने नोटा छापण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे ब आणि क हे दोन बरोबर असायला पाहिजे. तर ब आणि क कुठे या ठिकाणी? या ठिकाणी ब आणि क दिसतात. ब आणि क सत्य असून अ आणि ड हे असत्य आहे. त्यामुळे याचं उत्तर घ्यायला पाहिजे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. राष्ट्रीय कृषी विकास योजनेबाबत सत्य विधान सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे. कृषी क्षेत्रात 4% वाढीचा दर प्राप्त करण्यासाठी 6 ऑगस्ट 2017 रोजी भारतीय कृषी विकास योजनेची घोषणा भारत सरकारने केली. अगदी बरोबर आहे मित्रांनो. 16 ऑगस्ट 2017 म्हटलेलं आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. प्राकृतिक संसाधनांच्या आधारे राज्य व जिल्हा करिता कृषी योजना तयार करणे हा उद्देश या योजनेचा आहे. अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 100% केंद्र पुरस्कृत आहेत. अगदी बरोबर आहे. आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा आणि मालमत्ता यासाठी केंद्र सरकारवर राज्यांना 30% निधी देते. तर अगदी बरोबर. तर मित्रांनो वरील सर्व विधानं कशी आहेत? बरं सत्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक याबाबत सत्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं. एखाद्या देशातील कंपनीने व्यवसाय वृद्धीकरिता दुसऱ्या देशाला कारखाना व उद्योग उभारण्यासाठी जी गुंतवणूक केली असते त्यास विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असं म्हटलं जातं. म्हणजेच काय बरं? FDI. अगदी बरोबर आहे. ओके. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूकद्वारे दुसऱ्या देशात उद्योग स्थापन करणारी कंपनी ही त्या देशातील गुंतवणूक करू शकते किंवा स्वतंत्र कारखाना उभारू शकते. अगदी बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. कोणत्याही या ठिकाणी कारखाना उभारू शकते किंवा कोणताही उद्योग या ठिकाणी स्वतंत्रपणे उभारू शकते. त्यामुळे अ व ब हे दोन्ही विधाने कशी आहेत? बरं सत्य आहेत. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधाने कशी आहेत? सत्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही? तर मित्रांनो सहस्त्रक विकासाचे काही मुद्दे या ठिकाणी दिले गेलेले आहेत. त्यापैकी कोणतं नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. अति गरिबी आणि भूक याचे उच्चाटन करणे हे सहस्त्रक विकासाचं ध्येय होतं. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे हे सुद्धा सहस्त्रक विकासाचं ध्येय होतं. बाल मृत्यू कमी करणे हे सुद्धा विकासाचं ध्येय होतं.
कृषी शाश्वतता साध्याने, याच्यामध्ये मात्र कृषी शाश्वतता या ठिकाणी नव्हतं, त्यामुळं कृषी शाश्वतता साध्य करणे हे या ठिकाणी असू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. कारण आपल्याला विचारलंय की विकास सहस्त्रक विकास ध्येय नाही असं विचारलेलं आहे. चला यानंतर समोर जाऊया. महाराष्ट्र बियाणे महामंडळ याबाबत असत्य विधान कोणते असं विचारलेलं आहे. या ठिकाणी कोणतं विचारलं? असत्य. असत्य म्हणजे कोणते बरं? आपल्याला चुकीचे ओळखायचे आहेत. महाराष्ट्र बियाणे महामंडळाची स्थापना 28 एप्रिल 1972 रोजी झाली. मित्रांनो या ठिकाणी 28 एप्रिल 1976 पाहिजे होतं. 1976ला महाराष्ट्र बियाणे महामंडळाची स्थापना करण्यात आली, त्यामुळे पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे. अगदी बरोबर मित्रांनो, अकोला या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं, महाबीज या नावाने ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर महाराष्ट्र बियाणे महामंडळ राज्य सरकारचा म्हणजे राज्य शासनाचा वाटा 49%, त्यानंतर राष्ट्रीय बियाणे महामंडळाचा 35.40%, कृषी भागधारकांचा 12.7% आणि विद्यापीठांच्या या ठिकाणी 2.86% भाग भांडवलाच्या सहभागातून महामंडळ निर्मिती करण्यात आली. तर अगदी बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे की महामंडळ स्थापनेवेळी महाराष्ट्र राज्यात अकोला, बुलढाणा, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यापुरताच कार्यभार जो होता तो मर्यादित होता. सुरुवातीला एवढ्याच जिल्ह्यांमध्ये हा कारभार चालला होता, नंतर मग ते वाढत गेला. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे ब, क, ड हे तिन्ही बरोबर आहेत, फक्त पहिलं चुकीचं आहे. या ठिकाणी बघा विधान अ हे असत्य असून बाकी सर्व विधाने सत्य आहेत. या ठिकाणी पहिलंच आपला पर्याय इथं पाहायला मिळतो. अ जे आहे ते चुकीचं आहे, कारण या ठिकाणी 1972 ऐवजी 1976 पाहिजे होतं, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे, बाकीचे सर्व विधाने बरोबर आहेत. त्यामुळं या ठिकाणी याचं आपलं उत्तर करायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. पैसा गुणक प्रक्रिया खालील कोणती गोष्ट स्पष्ट करते असं आपल्याला विचारलेलं आहे. बँकांची पतनिर्मिती आणि ठेवींची निर्मिती, पैशांचे उच्च शक्ती स्रोत, पतनिर्मितीद्वारे बँकांकडून पैशांची वाढ. तर मित्रांनो या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत. पैसा गुणक प्रक्रिया खालीलपैकी कोणती गोष्ट स्पष्ट करते? तर मूलभूत पैसा खर्च केल्याच्या नंतर त्यातून किती प्रमाणात पैशांचा पुरवठा वाढतो याचं प्रमाण दाखवणे किंवा याची पाहणी करणे म्हणजे काय? तर पैसा गुणक होय. तर या ठिकाणी हे सर्व विधानं जे आहे ते अगदी बरोबर आहे, सर्व बाबी आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा विधान अ रोख राखीव प्रमाण म्हणजेच CRR. ओके, रोख राखीव प्रमाण असा पैसा जो देशातल्या प्रत्येक बँकेला तिच्या मागणी व मुदत ठेवींपैकी मध्यवर्ती बँकेने निर्धारित केलेल्या टक्केवारीची रक्कम मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. मित्रांनो या ठिकाणी काही विशिष्ट अशी रक्कम जी आहे त्या बँकेला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, तेव्हा त्याला ते मान्यता मिळू शकते, एरवी मिळू शकणार नाही. त्यामुळे पहिलं विधान अगदी बरोबर आहे. अतिरिक्त रिझर्व्ह पैसा म्हणजे एक्सेस रिझर्व्ह मनी ERM असा पैसा बँकांनी मध्यवर्ती बँकेकडे CR च्या रूपाने ठेवलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त जी रक्कम बँकेकडे शिल्लक राहते त्याला काय म्हणतात? अतिरिक्त रिझर्व्ह पैसा. तर लक्षात घ्यायचं एक्सेस रिझर्व्ह बँक हे सुद्धा अगदी बरोबर आहे, कारण ते ठेवल्याच्या नंतर बाकीचा जो काही उरतो त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? तर ERM. त्यामुळे दोन्ही विधान कशी आहेत बरं? अगदी बरोबर आहे. तर बघूया आपण अ व ब दोन्ही विधाने कशी आहेत? सत्य आहेत. अ व ब दोन्ही विधाने कशी आहेत? सत्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया आपण. घाऊक किंमत निर्देशांकांमध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंची किमतीचा विचार केला जातो? प्राथमिक वस्तू, इंधन, उत्पादित वस्तू. मित्रांनो या तीनही वस्तूंचा या ठिकाणी घाऊक किंमत निर्देशांकांमध्ये यांचा विचार केला जातो. त्यामुळं घाऊक किंमत निर्देशांक जे आहे त्याच्यामध्ये प्राथमिक वस्तू पण आहेत, इंधन पण आहे आणि उत्पादित वस्तूसुद्धा आहेत. वरीलपैकी सर्व म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघूया आपण उदारीकरणाबाबत सत्यविधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. उदारीकरणाबाबत सत्यविधान. उदारीकरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये दूरगामी मूलभूत बदल घडून आणणे, वित्तीय क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्रे यामध्ये धोरणात्मक बदल मोठ्या प्रमाणात झाला. अगदी बरोबर आहे. उदारीकरणामुळे आयातीवरील संख्यात्मक बंधने जी आहेत ती कमी झाली असून आयातीकरणाचे उदारीकरण झाले आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे.
त्यामुळे अ व ब दोन्ही कसे आहेत बरं, सत्य आहेत. अ व ब दोन्ही कसे असायला पाहिजे, सत्य असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघूया आपण तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया आपण बेरोजगारी दूर करणे. पहिलं विधान कोणतं आहे बरं, बेरोजगारी दूर करणे. दुसरं विधान कोणतं आहे, बाजारात महागाई असताना तुटीचा अर्थ भरणा करता येत नाही आणि कारण तुटीच्या अर्थ भरण्याने महागाई वाढते असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तुटीच्या अर्थ भरण्यामध्ये पैशाचे हस्तांतर रिझर्व्ह बँकेकडून लोकांकडे व इतर बँकांकडे होते असं तिसरं म्हटलेलं आहे. आणि चौथ्यामध्ये म्हटलेलं आहे आर्थिक विकासास पैसा पुरवण्याचे हे प्रभावी साधन आहे असं आपल्याला चौथ्यामध्ये म्हटलेलं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर काय आलं पाहिजे सांगा. तर याचं उत्तर हे सगळ्या गोष्टी तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम कोणते आहेत हे सांगतात. त्याच्यामुळे वरील सर्व विधाने सत्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता समोर जाऊया आपण. दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मागे महिन्याचा किमान खर्च ठरवला जातो त्याला निरपेक्ष दारिद्र्यता असे म्हणतात. मित्रांनो कमीत म्हणजे किमान गरजा पूर्ण करू न शकणे त्याला आपण काय म्हणत असतो, निरपेक्ष दारिद्र्यता. आणि दुय्यम गरजा पूर्ण न करू शकणे त्याला आपण सापेक्ष आर्द्रता असं म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी दुसरं आपल्याला विधान काय दिलेलं आहे बघा, सापेक्ष आर्द्रता. मासिक दरडोई उपभोग खर्च व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न व गैर अन्न वस्तू आणि सेवांच्या वर होणारा खर्च असतो. त्याचे आकडे ठरवण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या घरगुती उपभोग खर्च परीक्षणाची आकडेवारी वापरली जाते. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, वरीलपैकी कोणते असत्य विधान ओळखा. तर पहिलं जे आहे तर पहिलं केवळ आणि केवळ असत्य चुकीचं आहे. दुसरं मात्र बरोबर आहे. त्यामुळे केवळ असत्य विचारायला सांगितलेलं आपल्याला. असत्य म्हणजे कसं बरं, चुकीचं आहे. तर ब जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. समोर चला आता. चंद्रयान 3 मोहिमेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. चंद्रयान 3 मोहिमेच्या विक्रम लँडरचे चंद्राच्या ज्या भागावर अवतरण झाले त्या भागाला तिरंगा पॉईंट असे नाव देण्यात आले. अगदी चुकीचं आहे मित्रांनो. या ठिकाणी शिवशक्ती स्थळ नाव देण्यात आलं होतं. काय दिलं होतं, शिवशक्ती. तर लक्षात घ्या मित्रांनो, शिवशक्ती हे त्या स्थळाचं नाव होतं. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. भारतात 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर अगदी बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे बघा आता. अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. पहिलं तर चुकीचं आहे. केवळ अ विधान योग्य आहेत, पहिलं चुकीचंच आहे. अ आणि ब दोन्ही विधानं अयोग्य आहेत असं म्हटलेलं आहे आणि केवळ ब विधान योग्य आहे. तर मित्रांनो केवळ ब विधान योग्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सन 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील आर्थिक विकासाचा अहवाल 31 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केला. या अहवालानुसार भारताचा विकास दर किती टक्के निश्चित करण्यात आला आहे असं आपल्याला विचारलं. मित्रांनो 7.8%, 7.5%, 6.8% आणि 5.2%. याचं उत्तर आहे 7.8%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. मेरा बिल मेरा अधिकार या योजनेबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं. योग्य विधान ओळखायचं आपल्याला. कोणतं विधान ओळखायचं आहे, योग्य विधान ओळखायचं आहे. केंद्र सरकारने मेरा बिल मेरा अधिकार ही योजना 1 सप्टेंबर 2023 पासून सर्व खरेदीदारांसाठी GST बिले मागण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करणे यासाठी निर्माण केली गेलेली आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे मासिक आधारावर, या लक्षात घ्या, मासिक आधारावर 1 कोटीचे बक्षीस या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 5 लोकांना, या ठिकाणी असं नाही आहे तर 1 कोटीचे बक्षीस आहे पण 5 लोकांना नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी ब चुकीचा असायला पाहिजे. मेरा बिल मेरा अधिकार या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना किमान 5 रुपये बिल सादर करणे बंधनकारक राहिले. हे सुद्धा या ठिकाणी नाही मित्रांनो. लक्षात घ्या, बिल दाखवणे आणि जास्तीत जास्त लोकांनी GST भरणे या उद्देशासाठी
या ठिकाणी ही योजना आणण्यात आली होती आणि त्यामुळं ग्राहकांना प्रोत्साहनपर काही बक्षीससुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. 1 कोटीचं बक्षीस आहे, त्यानंतर 10 लाखाचं बक्षीस आहे, असे अनेक बक्षीस या ठिकाणी दिले गेलेले आहेत, केवळ आणि केवळ जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने. त्यामुळे केवळ हे या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. बघा आता या ठिकाणी फक्त विधान हे योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. ब्रिक्स परिषद 2023 बाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ब्रिक्स परिषद 2023 ची स्थापनेनंतरची 15वी परिषद ऑगस्ट 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या देशात आयोजित केली गेली होती. अगदी बरोबर आहे. ब्रिक्स परिषद 2023 मध्ये नवीन 6 देशांना सामावून घेण्याचा निर्णय झाल्याने 1 जानेवारी 2024 पासून या संघटनेत सदस्य संख्यांची संख्या 11 इतकी झाली. अगदी बरोबर. आणि ब्रिक्स यानंतर बघूया आता आपण ब्रिक्स परिषद 2023च्या परिषदेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी एकूण 49 देशांच्या नेत्यांना या परिषदेत निमंत्रित करण्यात आले. मित्रांनो 49 नाही आहे तर 68 आहे या ठिकाणी, त्यामुळे जे आहे ते रॉंग आहे. तर आता आपण जाऊया. पहिलं विधान तर बरोबर असायला पाहिजे. अजून काय होऊ शकतं बघूया आपण. आपल्याला तर ऑप्शनमध्ये तसं दिसत नाही आहे. ठीक आहे, मग आता आपण आणि ब हे विधान घेणं गरजेचं आहे, कारण ठीक आहे दोन्ही विधानं आणि ब. आपल्याला काय विचारलेलं आहे, योग्य विधान ओळखा असं विचारलेलं आहे ना. बरोबर आहे, आपण इकडे झालो, आपण चुकीचं बघत होतो. अच्छा, योग्य विधान ओळखा असं विचारलेलं आहे आणि ब. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन बाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे चंद्राच्या मोहीम. लुनारचा अर्थच काय होतो, चंद्र असा होतो, मून असा होतो. पण आता बघूया. लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन अंतर्गत जेक्सा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांच्यात चंद्रध्रुवीय शोध मोहिमेबाबत सहयोगी उपक्रम राबवला जात आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर ल्युपेक्स या मिशन अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम हे सन 2030 पासून सुरू होणार आहे असं काही या ठिकाणी सांगता येत नाही, असं कुठे स्पष्ट केलं गेलेलं नाही. जेक्सा आणि इस्रो या 2 संस्था ल्युपेक्स मोहिमेअंतर्गत रोवर लँडरचा विकसित करणार आहे. तर या ठिकाणी क सुद्धा बरोबर असायला पाहिजे. आणि क. तर मित्रांनो या ठिकाणी 2 वरती आणि क हे 2 विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. ऑगस्ट 2023 मध्ये बांगलादेशने भारताकडून 7 जीवनावश्यक वस्तूंचा सुरक्षित पुरवठा मागितला आहे. त्यामध्ये कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणता बघूया. नंबर 1 गहू तांदूळ साखर याचा समावेश आहे. कांदा आले मसूर याचा पण समावेश आपल्याला पाहायला मिळतो. कांदा गहू लसूण याचा पण पाहायला मिळतो. तिन्ही बरोबर आहेत. आणि बटाटी बाजरी लाल मिरची याचा मात्र समावेश नाही, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. सॉरी या ठिकाणी अजून दुसरे आहेत आपल्याला. बघूया आता. ड म्हटलेलं आहे का कुठे. हां ड, फक्त ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला मित्रांनो समोर जाऊया. ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाद्वारे आयोजित केली गेली जाते. आपल्याला विचारलं गेलेलं आहे ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 बाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. तर पहिलं बरोबर आहे. त्यानंतर 2023च्या या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. अगदी बरोबर आहे. आणि 2023च्या या स्पर्धेत भारताला एकूण 9 पदके मिळाली आहेत. अगदी बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत मित्रांनो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला आता. आपल्याला विचारलं आहे स्मोक अँड ॲशेस हे पुस्तक खालीलपैकी कुणी लिहिले आहे. तर मित्रांनो
पहिला पर्याय बघा कोणता आहे, जयदीप मुखर्जी, दुसरा आहे रुपी कौर, त्यानंतर तिसरा आहे के शैलजा आणि चौथा आहे अमिताभ घोष. याचं उत्तर आहे अमिताभ घोष, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा आता, भारताचे विद्यमान पंतप्रधान यांना विविध देशांकडून मिळालेल्या पुरस्काराबाबत योग्य जोड्या जुळवा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया आपण. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार ग्रीसकडून प्राप्त झाला, त्यामुळं चं काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. चला, त्यानंतर इक्बाल पुरस्कार जो आहे त्यासाठी पलाऊ आहे. ऑर्डर ऑफ द ड्रग गॅल्पो हे मात्र भूतानकडून प्राप्त झाला आहे. आणि ऑर्डर ऑफ द झायदे पुरस्कार, मित्रांनो या ठिकाणी शब्द झायदे आहे, त्यामुळं या ठिकाणी संयुक्त अरब अमिराती, त्यामुळं हा या ठिकाणी आला पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, अचं काय आला पाहिजे 2, अचं काय आला पाहिजे 2, त्यानंतर बचं काय आला पाहिजे 1, त्यानंतर कचं काय आला पाहिजे 4 आणि डचं काय आला पाहिजे, डचं यायला पाहिजे 3, डचं काय आला पाहिजे 3, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला आता समोर जाऊया. आता आपण खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारताची नवीन संसद भवन ही इमारत 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला समर्पित केली. अगदी बरोबर आहे मित्रांनो. नवीन संसद भवन इमारत ही पंचकोनी आकाराची आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर नवीन संसद भवन इमारतीचे वास्तुविशारद विमल पटेल हे आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि नवीन संसद भवनातील लोकसभा सभागृहाला राष्ट्रीय फूल कमळाची थीम लावण्यात आली, हे मात्र चुकीचं आहे मित्रांनो. या ठिकाणी मोराची म्हणजे पिकॉकची या ठिकाणी थीम लावण्यात आलेली आहे, त्यामुळं ड जे आहे ते चुकीचं आहे. अ ब क हे तिन्ही विधाने कशी आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. या ठिकाणी पहिलेच आपल्याला या ठिकाणी उत्तर दिसतं अ ब आणि क, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे यायला हवं. चला समोर जाऊया आता आपण. खालीलपैकी भारतातील कोणत्या महानगरीय शहरातील पोलीस आयुक्तालय जून 2023 मध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या ठिकाणावरून जप्त केलेले पुरावे आणि मालमत्ता साठवण्यासाठी ई मालखाना नामक वैधानिक साठवण प्रणाली सुरू केली आहे? तर आपल्याला शहरं दिलेली आहे, चेन्नई, सुरत, विशाखापट्टणम आणि पुणे. याचं उत्तर आहे विशाखापट्टणम, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा, मेघालय या राज्यात मे 2023 मध्ये उद्घाटन केलेल्या डावकी भूबंदराबाबत योग्य विधान ओळखा. आता डावकी भूबंदराबाबत योग्य विधान ओळखायचं आपल्याला योग्य म्हटलेलं आहे. पहिलं बघा, डावकी भूबंदरामुळे भारत आणि भूतान या 2 देशातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळणार आहे. मित्रांनो, भारत आणि भूतान नाही आहे, भारत आणि बांगलादेश आहे, भारत आणि बांगलादेश आहे, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ना ते चुकीचं आहे. डावकी भू हे बंदर मेघालय राज्यातील पश्चिम जैंतिया म्हणजे गारो खासी जयंती आहेत ना, त्या जयंतिया या टेकडींवरती म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं किंवा आढळतं, या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, या जिल्ह्यात निर्माण केले गेलेले आहे. तर ब अगदी बरोबर आहे. त्यामुळे बघा आता, अ चुकीचा आहे, ब बरोबर आहे. फक्त ब विधान योग्य आहे, फक्त ब विधान योग्य आहे, फक्त अ विधान योग्य आहे. अ व ब दोन्ही योग्य आहेत, अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे. फक्त ब विधान योग्य आहे, म्हणजे अ चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 बाबत अयोग्य विधान विचारलं आपल्याला मित्रांनो. अयोग्य विधान ओळखा. कोणते विधान ओळखायचं आपल्याला? अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर आता बघा, वाचा आता कोणते कोणते आहेत ते. या ठिकाणी तिन्ही विधान वाचा. मित्रांनो, तुमच्याकडे जर पेपर नसेल तर पेपर डोळ्यासमोर ठेवून द्या तुमच्या, कारण पेपर सॉल्व केलेला आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर आपल्याला अधिक चांगलं सोपं जातं, कारण आपण ते बघितलेले असतात प्रश्न. कोणतेही सांगा. काय म्हटलं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये WEFने प्रसिद्ध केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये 2023 बाबत अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. तर यामध्ये अयोग्य विधान कोणतं असायला पाहिजे? ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 नुसार भारत जागतिक स्तरावरती 120 देशांमध्ये 67व्या स्थानावरती आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 नुसार 120 देशांमध्ये प्रथम क्रमांक डेन्मार्कचा नाही आहे, स्वीडनचा आहे. या ठिकाणी कोणाचा आहे? स्वीडनचा आहे, त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023च्या अहवालानुसार 2014 ते 2023 पर्यंत जागतिक सरासरी ETI गुण 10% वाढले आहेत.
हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ ब चुकीचं आहे. फक्त ब विधान जे आहे ते अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया आपण. रक्ताच्या कर्करोगासाठी मेडिसिन्स पेटंट पूल करार नुकताच करण्यात आला आहे. या कराराबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. चला, मेडिसिन्स पेटंट पूल करार जो आहे भारत आणि जापान या दोन देशांमध्ये झाला आहे. मित्रांनो, भारत आणि इंडोनेशियामध्ये झालेला आहे, जापानसोबत झालेला नाही आहे. त्यामुळं पहिलं पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर मेडिसिन्स पूल करार ही आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची भारत सरकारच्या एमची संस्था आहे. अजिबात नाही आहे, या ठिकाणी भारत सरकारची संस्था नाही आहे. त्यामुळं ब सुद्धा रॉंग आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे मेडिसिन्स पेटंट पूल करार या आरोग्य क्षेत्रातील संस्थेची स्थापना जुलै 2010 चेन्नई या ठिकाणी करण्यात आली आहे. मित्रांनो, जुलै 2010 जिनिव्हा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. या ठिकाणी वरील सर्व विधाने अयोग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. लिथियम आयन बॅटरीचे सहशोधक आणि रसायनशास्त्रातील 2019 नोबेल पारितोषिक सहविजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉन बॅनिस्टर गुडनफ यांचे 2023 निधन झाले. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? तर मित्रांनो, ते अमेरिकेचे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे उदाहरण कोणते आहेत असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर आता बघा, दुधाचे दही बनणे हे जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे उदाहरण आहे. अगदी बरोबर आहे. बेकर इस्ट घालून भात आंबवणे हे सुद्धा आहे. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे हे सुद्धा आहे. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण करणे हे सुद्धा आहे. म्हणजे वरील सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने लक्षात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. मानवी हृदय हे स्वतः आकुंचन व प्रसरण पाहू शकते. मित्रांनो, मानवी हृदय जे आहे ते आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं. आकुंचन पावतं, प्रसरण पावतं. अगदी बरोबर आहे. मानवी हृदयास मायोजेनिक हृदय असेही म्हटले जाते. मानवी हृदयास मायोजेनिक हृदय असेही म्हटले जाते. तर हे दोन्ही बरोबर आहे मित्रांनो, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. पहिले विधान हे दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खाली रक्तातील पदार्थांची यादी दिलेली आहे. यापैकी काही पदार्थांचे गाळण मूत्रपिंडाद्वारे केले जाते जे पुन्हा रक्तात शोषले जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणते कोणते बघा. अ पासून ग दिलेलं आहे. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तपट्टिका अजिबात नाही आहे त्यामुळे. तर बघा, ग्लुकोजचं केलं जातं, अमिनो अम्लांचं केलं जातं, सोडियम आयनचं केलं जातं, बायकार्बोनेटचं केलं जातं आणि पाण्याचं केलं जातं. ड ई फ ह आणि ग, ड ई फ ह आणि ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ड ई फ ह आणि ग इथे पहिले येणार नाही आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. खालील विधान लक्षात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. सारखी दिसणारी जुळे ही एकेरी तयार होतात. ओके, सारखी दिसणारी जुळ्यांची DNA एकमेकांशी तंतोतंत जुळतात. अगदी बरोबर आहे. दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत मित्रांनो. दोन्ही विधाने बरोबर असून पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण सांगते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. लैकारिकांबाबत म्हणजे लायझोसोम बाबत आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत ती विचारात घ्यायची आहेत. आणि आपल्याला खाली विचारलेलं आहे अयोग्य नसलेली विधाने सांगा. अयोग्य नसलेले म्हणजे कसे सांगा बरं. अयोग्य, योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चुकीचे. अयोग्य नसलेले विधान आपल्याला आता ओळखायचं आहे. सांगा. लैकारिका ह्या बहुआवरणीय पटलाने वेष्टिलेले असतात. नंबर 1, सस्तन प्राण्यांच्या RBC मध्ये लैकारिका असतात. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर आत्मघाती पिशव्या तसेच उध्वसकारी पथक ही लैकारिकांची नावे आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. आणि वनस्पती पेशींमध्ये मुबलक प्रमाणावरती लैकारिका असतात. मित्रांनो, ब आणि क हे हे जे आहेत ना, हे या ठिकाणी याचे उत्तर असायला पाहिजे. त्यामुळे ब आणि क कुठं पाहायला मिळतं आपल्याला. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ब आणि क. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला असे कन्फ्यूज करणारी विधानं देतात असं आपल्याला अयोग्य नसलेले कोणते आहेत, चुकीचे नसलेले कोणते आहेत, बरोबर नसलेले कोणते आहेत, अशा प्रकारे आपण साईडला करून घ्यायचं की कोणतं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधून काढायचं आहे. यानंतर आपण समोर जाऊया आपण.
अणुविद्युत ऊर्जा निर्मितीत कोणत्या समस्या आढळतात असं आपल्याला विचारलेलं आहे. आण्विक इंधनाचे अणुविखंडनानंतर धोकादायक आण्विक प्रारणे बाहेर पडतात. हे मोठी समस्या आहे मित्रांनो, अगदी बरोबर आहे. आण्विक कचऱ्यांची विल्हेवाट जटिल प्रश्न आहे, कुठे टाकायचं त्यांना, हे सुद्धा बरोबर आहे. पुरेसे अणु इंधन उपलब्ध नसणे, हे सुद्धा बरोबर आहे. पुरेसे अणु इंधन उपलब्ध नसतात. अपघातानंतर बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणामुळे जीवितहानी होऊ शकते, हे सुद्धा बरोबर आहे. वरील सर्व बरोबर असायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा आता, खालील विधाने लक्षात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. DNA हा ऋणभारित रेणू आहे. त्यानंतर DNA हा केंद्रकात हिस्टोन या प्रतिधानासोबत बांधील असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सांगा मित्रांनो, याचं काय आलं पाहिजे? सांगा काय आला पाहिजे, सांगा. तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका असतील तर काढून बघा. या ठिकाणी DNA हा ऋणभारित असतो आणि दुसरं म्हटलं DNA हे केंद्रकात हिस्टोन या प्रतिधानासोबत बांधील असतो. तर दोन्ही विधाने बरोबर आहे. पहिले विधान दुसऱ्या विधानाचे स्पष्टीकरण देते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. अवकाश संशोधन मंडळाची उद्दिष्टे कोणती आहेत आपल्याला विचारलेलं आहे. अवकाश संशोधन मंडळाची उद्दिष्टे कोणती आहेत? तर या ठिकाणी अवकाशातील वैज्ञानिक संशोधनाला उन्नती देणे नंबर 1. नंबर 2, परिणाम, माहिती आणि अभिप्राय यांची देवाणघेवाण करणे. नंबर 3, जाहीर चर्चा करणाऱ्या साधनांची तरतूद करणे. नंबर 4, वैज्ञानिक अवकाश संशोधनावर परिणाम करणाऱ्या अडचणींवरती चर्चा करणे. तर मित्रांनो, हे सर्वच्या सर्व उद्दिष्टे अगदी बरोबर आहेत अवकाश संशोधन मंडळाची, त्यामुळे या ठिकाणी अ व क ड हे चारही कसे आहेत बरं, अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला विचारलेला आहे. हां, यानंतर आपल्याला विचारलेलं फिजिक्सवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर जर 3200 किलोमीटर उंचीवरती गेले असता गुरुत्वाकर्षणाची किंमत काय असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. मित्रांनो, याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 आहे. यानंतर बघूया आपण समोरचा प्रश्न. शुष्क बर्फ बद्दल खालील विधान लक्षात घ्या व अचूक विधान ओळखा. अचूक म्हणजे कसे बरं, अगदी बरोबर. अचूक म्हणजे कोणते विधान ओळखायचे आहे, बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. अतिउच्च दबावाखाली शुष्क बर्फ तयार होतो, तर अगदी बरोबर आहे, शुष्क बर्फ तयार होऊ शकतो. शुष्क बर्फ म्हणजे स्थायीरूपी ऑक्सिजन होय. मित्रांनो, शुष्क बर्फ म्हणजे स्थायीरूपी ऑक्सिजन नसते, तर त्या ठिकाणी कार्बन असते, त्यामुळे ब चुकीचं आहे. त्यानंतर क, शुष्क बर्फासाठी -60 डिग्री सेल्सिअस तापमान लागते, तर अगदी बरोबर आहे. अ आणि ब या ठिकाणी काय पाहिजे, अ आणि ब हे दोन विधाने कशी आहेत, बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण समोर जाऊया. खालील विधाने अभ्यासा असं म्हटलेलं आहे आपल्याला. एक अत्यंत क्रियाशील मूलद्रव्य असल्यामुळे मुक्त अवस्थेत सापडत नाहीये. आता काही विधानं आपल्याला दिलेली आहेत, त्याच्यानुसार आपल्याला खाली जायचं आहे. चांदीसारखा चकचकीत व इतका मुलायम की चाकूने सहज कापला जातो. त्यानंतर पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे पाण्यावरती तरंगतो. द्रवित अवस्थेत याचा उपयोग नाभिक रिॲक्टरमध्ये, ऑटोमिक रिॲक्टरमध्ये कुलंट म्हणून वापरला जातो. अशा आपल्याला 4 विधान दिलेली आहेत आणि म्हटलेलं आहे की वरील विधानांची पूर्ती करणारा खालीलपैकी कोणता घटक आहे. तर मित्रांनो, मॅग्नेशियम, सोडियम, टिन आणि टिटॅनियम असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर सोडियम असायला पाहिजे. हे सगळे गुणधर्म जे आहे ते सोडियमच्या बाबतीत लागू पडतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा आता, यानंतर आपल्याला परत अजून फिजिक्सवरती क्वेश्चन विचारला गेला. जलविद्युत ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रणालीकरिता आवश्यक प्रतिसेकंद पाणी जे आहे ते खालीलपैकी कोणत्या सूत्राने दिले जाते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं जे आहे सूत्र या ठिकाणी दिले गेलेलं आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा आता परत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रतिध्वनी इको कधी ऐकायला येतो. तर मित्रांनो, जर मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी यांच्यातील अंतर एकाच 100 असेल तर. त्यानंतर बघा आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, कमी असेल, जास्त असेल असं म्हटलेलं आहे. हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. याचं उत्तर जे आहे जे पर्याय क्रमांक 2 आहे. तर मित्रांनो, हे लक्षातच ठेवून द्या, हे परत परत प्रश्न आपल्याला विचारताना आढळत आहेत, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. यानंतर बघूया आपण, समोर जाऊया. मायोपिया या डोळ्यांच्या रोगाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या म्हटलेलं आहे. मायोपिया हा डोळ्यांचा आजार आहे मित्रांनो.
या रोगात भिंगांची अभिसारी शक्ती वाढते असं म्हटलेलं आहे. ओके. बुबुळ लांबट झाल्याने हा रोग होतो. आणि तिसरं म्हटलेलं आहे या आजारांनी त्रस्त व्यक्तीचा चष्मा ऋण शक्तीचा असतो. ओके, ऋण शक्तीचा असतो. तर आता हे 3 आपल्याला दिले आहे. खालीलपैकी आपल्याला आता ऑप्शन निवडायचे आहेत, परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, वरीलपैकी बरोबर नाहीत असे विधान ओळखा. वरीलपैकी कोणतं बरोबर नाही, असं कोणतं बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, वरचे सर्व बरोबर आहेत, सर्व बरोबर आहेत. खालीलपैकी वरीलपैकी कोणतं बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर नाही म्हणजे काय बरं, कोणतं चुकीचं आहे. परंतु पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे आणि तिसरं सुद्धा बरोबर आहे. तिन्ही तर बरोबरच आहे. बरोबर नाहीत असं विचारलं म्हणजे याचा अर्थ काय, वरीलपैकी कोणतंही चुकीचं नाही म्हणजे सर्व बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. खालील विधानांचा अभ्यास करा असं आपल्याला म्हटलेलं आहे. पावसाच्या थेंबाचा आकार गोलाकार होणे. नंबर 2, पाण्यावर तरंगणाऱ्या मच्छर पाण्याच्या पृष्ठभागावर तेल टाकताच आत बुडणे. त्यानंतर साबण डिटर्जंटकडून कपड्यांवरील मळ दूर करणे. वरील प्रक्रियेत खालीलपैकी एक तत्व सांगितलं गेलेलं आहे. ते कोणतं तत्व आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, आता यामध्ये सर्व कोणतं तत्व आहे, असं पाण्याचा थेंब जो आहे याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पाण्याचा थेंब जेव्हा पडतो खाली त्यावेळेस त्या ठिकाणी पृष्ठतणाव निर्माण होतो आणि तेव्हा तो पडतो. त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर घ्यायला पाहिजे पृष्ठतणाव. हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पृष्ठतणावावरती अवलंबून आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला हवं. यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपण. भारतीय काही प्रजाती पुढीलप्रमाणे आढळतात. आपल्याला काही प्रजाती दिलेल्या आहेत ज्या भारतामध्ये आढळतात त्या, आणि त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामध्ये वाघ आहे, भारतीय चित्ता, सॅलेमेंडर, गिब्बर, मालढोक आणि 2 शिंगी गेंडा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला भारतामधल्या कोणत्या ज्या नाहीशा झालेल्या आहेत ते सांगायचं आहे. तर याच्यामध्ये भारतीय चित्ता जो आहे तो पूर्णपणे आता नष्ट झालेला पाहायला मिळतो. तो आता या ठिकाणी आढळत नाही. आणि 2 शिंगी गेंडा आढळत नाही. 1 शिंगी गेंडा आजही आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो, 2 शिंगी गेंडा मात्र नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर घ्यायला पाहिजे ब आणि उ, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. रोगांच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी सांगा, किंवा कोणता प्रजाती जे आहेत ते रोगांच्या उपचारासाठी उपयोगी पडतात असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे विलो वनस्पती, यू वृक्ष, डॉग फिश आणि वाईन, त्यानंतर बेडूक असं म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. यापैकी यू वृक्ष जे आहे ते रोगांच्या उपचारासाठी उपयोगी पडणारी प्रजाती आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ ब हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. दिल्लीमधील स्मॉग समस्याबाबत जबाबदार असणारे सत्यविधान ओळखा. सत्यविधान ओळखायचं आपल्याला मित्रांनो. सत्यविधान कोणतं आहे ते बघा. पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचे ज्वलन. हे मोठ्या प्रमाणामध्ये काय करत असतात, हे शेतकरी शेतामध्ये जे पीक काढतात ते पीक काढल्याच्यानंतर त्याला आग लावतात, आणि ते आग लावल्यानंतर अनेक किलोमीटरपर्यंत ती आग सतत जळत जाते आणि त्याची दिशा जी आहे ती दिशा दिल्लीकडे असल्यामुळे ते सगळा स्मोक जो आहे तो दिल्लीकडे जातो. त्याच्यामुळे या ठिकाणी पहिलं विधान जे आहे ते या ठिकाणी मोठी समस्या आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर वाहनांचे प्रदूषण व दिवाळीचे फटाके. मोठ्या प्रमाणात वाहनांचं प्रदूषण आणि दिवाळीचे फटाके वाजले जातात, ही सुद्धा एक मोठी समस्या आहे, ही सुद्धा बरोबर आहे. बांधकाम आणि संबंधित कामामुळे वाढणारे धुळीचे प्रमाण. मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू असल्याने धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे, हे सुद्धा या ठिकाणी विधान बरोबर आहे. आणि वाऱ्याचा अल्पवेग आणि कमी तापमान व उच्च आर्द्रता यामुळे प्रदूषकांचे विकिरण अडवले जातात, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो, वरील सर्व विधाने कशी आहेत बरं, तर दिल्लीच्या स्मॉग्सच्या समस्येसाठी सर्वच्या सर्व विधाने अगदी बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे आपल्याला, आणि क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर वेळेस हे दिले गेलेलं आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो की ही महत्त्वाची समस्या आहे. ओझोन थर जे आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्याला मेन गोष्ट कोणती कारणीभूत आहे, तर पहिलं आहे कार्बन डायऑक्साईड, हे मित्रांनो येत नाही आहे. नायट्रोजन डायऑक्साईड हे सुद्धा या ठिकाणी येत नाही. मिथेन हे सुद्धा येत नाही आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन, तर या ठिकाणी मित्रांनो CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हे ओझोन वायूचा थर कमी करण्यासाठी कारणीभूत असणारा घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे.
यानंतर बघा UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्याच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रदूषक घटक कोणते आहेत आणि माध्यम कोणतं आहे, कोणत्या माध्यमातून प्रदूषण होतं ते आपल्याला विचारलं गेलेलं आहे. नायट्रोजन ऑक्साईड, ऑक्साईड म्हणजेच काय मित्रांनो, तर ऑक्सिजन, ऑक्सिजन म्हणजेच काय तर हवा. या ठिकाणी अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. पेट्रोलियम हायड्रोकार्बन असं म्हटलेलं आहे. पेट्रोलियम हायड्रोकार्बन, आता हायड्रो म्हणजेच काय तर पाणी, याचा संबंध कशाशी आहे, समुद्राशी आहे, पाण्याशी समुद्र आहे, म्हणजे 2चं काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. फ्लोराईड म्हटलेलं आहे, फ्लोराईडचा संबंध पाण्याशी येतो, स्वच्छ पाण्याशी. आणि मायकोटॉक्सिन्स म्हणजे या ठिकाणी अन्नाशी संबंधित आहे, कारण हे सडल्याच्या नंतर होत असतं. त्यामुळे अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी 2 ठिकाणी 3 आहे. अचं काय यायला पाहिजे, ओके, नायट्रोजन ऑक्साईड हवा राईट आहे. अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. या ठिकाणी 3 आहे 2 ठिकाणी. त्यानंतर बचं काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. क्लोराईडचं यायला पाहिजे 4, या ठिकाणी 4 आहे, ऑप्शन कट झाला. आणि मायकोटॉक्सिनचं यायला पाहिजे 2, तर या ठिकाणी 2 आहे मित्रांनो. याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि खाली ते म्हटलेलं आहे वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणते विधाने बरोबर आहेत, तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणती विधाने बरोबर आहेत ते बघूया आपण. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने ताप वाढत चाललेला आहे. हे मात्र असं काही नाही आहे, प्रत्येक 20 वर्षात असं कसं शक्य आहे. त्यानंतर जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत चालल्या आहेत, हे सुद्धा अगदी बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर एल निनोची वारंवारिता, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एल निनोची वारंवारिता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतं बरोबर यायला पाहिजे, अ, क आणि ड, अ, क आणि ड हे यायला पाहिजे, ब सोडून अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 4 मध्ये अ, क आणि ड पाहायला मिळतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. फॉरेट रिसर्च इन्स्टिट्यूट बाबतच्या खालील विधानांचा विचार करा असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो बघा, आता या ठिकाणी पहिलं विधान काय म्हटलेलं आहे आपल्याला, पहिलं विधान काय म्हटलेलं आहे सांगा. तर पहिलं विधान म्हटलेलं आहे की तिची स्थापना ब्रिटिश इम्पिरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून 1906 मध्ये करण्यात आली, पहिलं विधान आहे. त्यानंतर दुसरं आहे 1947 मध्ये इम्पिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पुनर्स्थापना करण्यात आली. आणि तिसरं आहे ती उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी आहे, आणि 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जासुद्धा प्राप्त झाला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अ, क आणि ड हे या ठिकाणी 2 बरोबर आहेत, अ आणि ब चुकीचे आहे. त्यामुळे याचं उत्तर करायला पाहिजे कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया आपण. WWF या आंतरराष्ट्रीय संघटनेचे बोध चिन्ह लोगो काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. रेड पांडा, आफ्रिकन हत्ती, मोठा पांडा आणि चित्ता. तर मित्रांनो याचं लोगो जे आहे, बोध चिन्ह जे आहे ते रेड पांडा आहे, आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले आहे तो क्रम सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण प्रत्येक प्रजातीसाठी राखीव जागा जी आहे, राखीव जंगले जे आहे ते ठेवत आहोत, त्यामुळे साहजिकच आहे यांचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी आपण कोणाकोणासाठी प्रकल्प राबवलेले आहेत, सिंह प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प, मगरमच्छ प्रकल्प आणि गेंडा संवर्धन प्रकल्प. तर हे पहिला प्रकल्प सिंह प्रकल्प आपण गीरमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला सिंह पाहायला मिळतात, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सुद्धा लॉयन सफारी पार्क आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं अ, ब, क, ड हा क्रम याला पाहिजे, अ, ब, क, ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघूया आपण शेवटचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करून सत्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑलिव्ह रिडले हे एक जगात मुबलक असणारे सागरी कासव आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑलिव्ह रिडले हे कासवाचा प्रकार आहे, त्यामुळे पहिलं विधान अगदी बरोबर आहे, त्याची संख्या जास्त आहे. ऑलिव्ह रिडले या कासवाच्या पाठीवर बदामी रंगातील हृदयाच्या आकाराचे कवच असते, हे सुद्धा अगदी बरोबर आहे.
आणि बरोबर ऑलिव्ह रिडले हे कासव सागरातील मध्यभागीच फक्त वास्तव्य करते असं अजिबात नाही आहे, ते समुद्रकिनारी सुद्धा येऊ शकतात, त्यामुळे क चुकीचं आहे. ऑलिव्ह रिडले हे कासव अंड्याद्वारे प्रजनन करत नाहीत असं म्हटलेलं नाही आहे, अंड्याद्वारे प्रजनन करतात, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. अ आणि ब हे कसे असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. अ आणि ब सत्य असून क आणि ड असत्य आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर यायला पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण प्रश्नांची स्पष्टीकरणासहित उत्तरं बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही प्रश्नांमध्ये थोडक्यात अडचणी आल्या होत्या, तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जे प्रश्नांची संभाव्य किंवा ज्या प्रश्नांची आपण स्पष्टीकरणात्मक उत्तरं बघितलेली आहेत, तर ते एकदा तुम्ही तुमचा पेपर समोर ठेवून बघून घ्या, कारण याच्यातलेच काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये येऊ शकतात. कारण याच अनुषंगाने आपण ही टेस्ट सिरीज जी आहे ती घेतलेली आहे. तर या टेस्ट सिरीजचा पुरेपूर फायदा जो आहे तो आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये झाला पाहिजे. त्यामुळे हे जे पेपर्स आहेत आणि यामधले जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याची उत्तरेसुद्धा व्यवस्थित समजून घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया